जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। कर्मोपासनज्ञान विवेक वैराग्यदायिने राम हनुमद्रूपाय रामदासाय वै नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी वित्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। ओम। नमस्कार। श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीने सर्व श्रोत्यांना सादर जय रघुवीर। मागील काही प्रवचनांमधून आपण श्री सद्गुरूंचं ज्ञान हे लक्षण पाहत आहोत। ज्ञान म्हणजे आत्मज्ञान। या आत्मज्ञानाचं विश्लेषण करताना मागच्या प्रवचनामध्ये आपण पंचकोश निरास हा विषय बघितला। पंचकोश निरास म्हणजे 5 कोशांनी युक्त असणारा जो जीवात्मा आहे, त्याच्यातील हे कोश म्हणजे तो नाहीये हे समजावून घेणं, बुद्धीनं ते समजून घेणं आणि त्यानंतर आपली साधना त्या दिशेनं अग्रेसर करणं। कारण फक्त बुद्धीला कळलं म्हणजे मला ज्ञान झालं असं नाहीये, ते परोक्ष ज्ञान झालं। आपल्याला अपरोक्ष ज्ञान प्राप्त करायचं म्हणजे प्रत्यक्ष त्याचा अनुभव घ्यायचा। याच्यासाठी आपण पंचकोश निरास मागच्या वेळेस पाहिला। त्यामध्ये अन्नमय कोश, स्थूलदेह, प्राणमय कोश म्हणजे आत संचार करणारे पंचप्राण आदी, मनोमय कोश म्हणजे मनाचे व्यापार, विज्ञानमय कोश म्हणजे प्राधान्यानं बुद्धी, आनंदमय कोश म्हणजे आनंदाचा अनुभव। हे 5 कोश म्हणजे मी नाही, आत्मा म्हणजेच मी हा शब्द आपण लक्षात ठेवूया। मी नाही म्हणजेच आत्मा नाही। त्याचप्रमाणे आपण हे लक्षात घेताना इंद्रियात्मवादी किंवा देहात्मवादी, प्राणात्मवादी, मनसात्मवादी, बुद्ध्यात्मवादी किंवा विज्ञानात्मवादी, शून्यवादी किंवा शून्यात्मवादी, सदात्मवादी आणि आनंदमयात्मवादी असे प्रकार पाहिले। आणि ह्या सर्वांचा निश्चय आपण असा केला की आनंदाचा अनुभव सुद्धा मी नाहीये, तोही एक अत्यंत सूक्ष्म असा अनुभवच आहे। तो मी म्हणणाऱ्याच्या अगदी जवळ आहे पण तो नाहीये, तो मी नाहीये। आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं होतं उदाहरण की जे माझं आहे ते मी नाहीये। माझं घड्याळ, माझं वस्त्र हे जसं, तसंच माझा देह, माझी इंद्रिय, माझे प्राण, माझं मन, माझी बुद्धी हे सर्व माझं नाही। कोणी म्हणेल बुवा माझा आत्मा पण म्हणा की, म्हणजे माझा आत्मा पण मी नाही असं होईल, पण हा शब्दच चुकीचा आहे। कारण आत्मा शब्दाचा अर्थच मी असा आहे, पण माझा मी म्हणण्याला काय अर्थ आहे? माझा मी म्हणजेच मी, म्हणून माझा मी या शब्दानं आपण आत्म्याचा निराश करू शकत नाही। म्हणजेच मी आत्मा नाही असं म्हणू शकत नाही, आत्मा म्हणजेच मी। पण आत्मा म्हणजे मी म्हणजे नक्की कोण? तर हे सर्व जे नाहीत त्या सगळ्यांचा निराश झाल्यानंतर जो उरतो तो मी असला पाहिजे। आणि तो कसा आहे सांगता येत नाही, म्हणून त्याच्याबद्दल म्हटलं की सदात्मवादी। तो सत आहे म्हणजे आहे एवढंच सांगता येतं। तो कसा आहे हे जवळपास आनंद स्वरूप आहे असं म्हणता येतं, पण म्हणूनच त्याला आपण पूर्णतः
आनंदमय तो आहे, पण तो सच्चिदानंदामध्ये त्याचं शेवटी लक्षणच सांगितलेलं आहे. तो त्याच्याही पलीकडे आहे असं म्हटलं. शून्याचाही निराश सांगितला. काहीच उरलं नाही म्हणजे शून्य उरलं. समर्थ म्हणतात, आहे म्हणता त्या काही, नाही शब्द तोला गेला तोही, नाही नाही म्हणता उपजले काही, नाही नाही म्हणता काही उपजले. आहे म्हणजे जे दिसतंय आता, ज्यांचं आपण चिंतन केलं ते सर्व, त्याचा निराश केल्यानंतर काय राहिलं? काहीच नाही राहिलं. म्हणजे काहीच नाही राहिलं. हा शब्द सुद्धा, नाही हा शब्दही गेला. नाही म्हणतात गेला तोही, नाही शब्द गेला तोही. पण गेला तोही म्हटल्यानंतर जे राहिलं ते शून्य राहिलं. आणि हे शून्य पण राहिलं, हे शून्य पण आत्मा का नाहीये याचं कारण शून्य पाहणारा कोणतरी वेगळा आहे. उदाहरण सांगतो. आपण घरी असतो, थोडं लक्षपूर्वक ऐकूया. आपण घरी असतो, घरातील लोक आपला आवाज ओळखतात, म्हणजे असं अपेक्षित आहे बरं का. लोक बऱ्याच वेळेला 12-12 तास 14-14 तास बाहेरच असतात. एकमेकांची भेट पण घरी होती की नाही सांगणं अवघड आहे सध्याच्या काळात. अतिमहानगरांमधली अवस्था आहे. असो, पण आपण असं म्हणूया की आपल्या घरातील लोक आपला आवाज ओळखतात. आता तुम्ही एका खोलीमध्ये आहात आणि त्या खोलीमध्ये तुम्ही एकटेच आहात. एकटेच आहात याचा अर्थ मनुष्य म्हणून तुम्ही एकटे आहात. बाकी इतर वस्तू आहेतच. खुर्ची, मेज, कपडे आदी गोष्टी आहेत. पण बोलणारे तुम्ही एकटे आहात. आणि समजा दुसऱ्या कोणाला नेमकं त्यावेळेला काहीतरी काम त्या खोलीत आलं आणि तुम्ही आतून कडी लावली असेल, तर ती व्यक्ती म्हणते, अरे कोण गेलं त्या खोलीत? कोण आहे? नेमकं आत्ताच जायचं होतं. आपण काय उत्तर देतो आतून? कोणी नाही, मीच आहे. कोणी नाही याचा अर्थ काय? कोणी नाही याचा अर्थ मी सोडून कोणी नाही. बरोबर ना? मी सोडून कोणी नाही. तर मी सोडून कोणी नाही याचा अर्थ मी सोडून शून्य आहे, हे सत्य आहे. नीट लक्षपूर्वक ऐकूया. आपल्याला शून्यत्वाचा निराश का आहे हे लक्षात घ्यायचं आहे. मी सोडून कोणी नाही म्हणजेच मी सोडून शून्य आहे असा त्याचा अर्थ झाला की नाही? मी सोडून शून्य आहे म्हणजे त्या शून्याला बघणारा कोणीतरी आहे की नाही? त्या शून्याला शून्यापेक्षा वेगळा असणारा कोणीतरी बघणारा आहे की नाही? तो बघणाराच आत्मा आहे. म्हणून शून्य हा आत्मा नाहीये. कारण शून्य आहे असं म्हणणारा, अनुभवणारा कोणीतरी शून्यापेक्षा भिन्न असला पाहिजे, की जो स्वतः शून्य नाहीये. आणि तो शून्यापेक्षा भिन्न असणारा जो कोणी आहे तो कसा आहे हे माहित नाही. तो जो कोणी आहे तोच मी आहे, तोच आत्मा आहे. हे कालच्या आपल्या प्रवचनामध्ये आपण पाहिले. म्हणून शून्यत्वापेक्षा भिन्न असणारं जे ज्ञान आहे तेच खरं आत्मज्ञान आहे. कारण ते ज्ञानस्वरूप आहे. तो जो मी आहे ना, आत्मा जो आहे तो ज्ञानस्वरूप आहे. अंचते प्रकाशते प्रकाशतेच आत्मा. जो प्रकाश रूप आहे त्यालाच आत्मा म्हणतात. तो परमज्ञान स्वरूप आहे म्हणून त्याला चित म्हणतात. त्याचा अनुभव आनंदाचा आहे म्हणून त्याला आनंद म्हणतात. आणि तो आहेच आहे म्हणून त्याला सत म्हणतात. म्हणून सच्चिदानंद असं आपण त्याला म्हणतो. त्याच्या स्वरूप लक्षणामध्ये सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असंही म्हणतात. आपल्याला फार वेदांत पाहायचा नाहीये. थोडक्यात हा ज्ञान हे लक्षण समजून घेऊ आणि आपण पुढच्या लक्षणांकडे जाऊ. आता ह्या गोष्टींचा निराश जसा झाला त्याचप्रमाणे एका वेगळ्या पद्धतीनं आपण आत्म्याबद्दल ज्या भ्रांती निर्माण झालेल्या आहेत,
आत्मा किंवा ब्रह्म यांच्याबद्दल आपण पाहिलेलं आहे की आत्मा हाच ब्रह्म कसा आहे. पुन्हा एकदा सांगतो आपल्या स्मरणासाठी. पंचकोशांची उपाधी धारण केलेला ईश्वरच कोण आहे? जीव आहे. आणि मायेची उपाधी धारण केलेला कोण आहे? मायेची उपाधी धारण केलेला ईश्वर कोण आहे? मायेची उपाधी धारण केलेलं ब्रह्म हे ईश्वर आहे. ह्या उपाधी सगळ्या बाजूला केल्या तर जीवच ब्रह्म आहे हे सिद्ध होतं. म्हणून जीव म्हणजे आत्मा आणि ब्रह्म यांच्या संदर्भातील काही भ्रांती आहेत. त्या भ्रांती लक्षात घेऊया. त्या पंचभ्रांती आहेत. त्या लक्षात घेण्यासाठी एक भ्रांतीच्या संदर्भातील कथा सांगतो, म्हणजे आपल्याला बोध व्हायला मदत होईल. लीलावती नावाची एक राणी होती. अत्यंत सात्विक वृत्तीची होती, अत्यंत धार्मिक वृत्तीची होती, सरस्वतीची भक्त होती. आणि तिला एक दिवस असं मनामध्ये आलं की मी जर आधी गेले आणि आमचे महाराज माझे यजमान पती हे राहिले तर ठीकच आहे, पण समजा ते आधी गेले आणि मी जर जिवंत राहिले तर मला ते दुःख सहन होणार नाही. त्या काळातील स्त्रिया पतिव्रता असायच्या, आताही आहेत, नाही असं माझं म्हणणं नाही, पण ते पतिव्रते पुढेपर्यंत जायला पाहिजे याच्यासाठी काहीतरी प्रयत्न आणि संस्कार व्हायला पाहिजे. तो सध्याचा विषय नाही. तर तिनं भगवतीची आराधना सुरू केली आणि कठोर तपस्येच्या माध्यमातून पतीला कळू न देता एकांतात आराधना केली आणि देवीला प्रकट केलं. आणि देवीची तिची उत्तम वेदांतावर विचारांवर चर्चा होत असे. आणि एक दिवस असा आला की तो राजा मरण पावला. देवीला तिने आवाहन केलं आणि राजाचा जीवात्मा याच कक्षात राहील अशी विनंती केली. तिने हो म्हटलं. ठीक आहे, तुझी इच्छा मी पूर्ण करते, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि त्या राजाचा शव तिथंच त्या खोलीमध्ये ठेवलं बाजूला, आणि त्याचा जीवात्मा इथंच आहे ह्या धारणेनं ती राहिली. देवीला तिला काहीतरी ज्ञान द्यायचं होतं, म्हणून देवी म्हणाली चल मी तुला वेगळ्या एका विश्वात घेऊन जाते. आणि त्या अतिवाहिक देहातून, त्या म्हणजे ध्यानाला बसल्या दोघी, हा स्थूल देह तसा, आता देवीचा देह हा काही स्थूल नसतो, तिचा अतिवाहिकच देह असतो, तेजस म्हणू आपण वाटलं तर. पण हिचा स्थूल देह आहे लीलावतीचा. आणि ह्या दोघी अतिवाहिक देहाच्या माध्यमातून अन्य लोकात गेल्या आणि ती पाहते काय तर तिथं असाच एक राजप्रसाद आहे मोठा, आणि तिथं राजसभा भरलेली आहे, त्याला आपण दरबार म्हणतो. आणि त्या राजसभेमध्ये तोच राजा जो आता मृत आहे पृथ्वीवरती, तो तिथं बसलेला आहे. आणि त्याचं भाट चारण आधी सगळं त्याचे स्तुती करत आहेत. कुठं वेदमंत्र सुरू आहेत, कुठं आणि काही बरंच काही सुरू आहे. ती पाहून अवाक होते की हे काय आहे. जो अनुभव मी घेतला तो सत्य की हा आत्ताचा अनुभव सत्य. आणि सरस्वती देवी हसते, हिला विस्मय वाटतो आणि देवी तिला पुन्हा या लोकात घेऊन येते. पुन्हा ती सामान्य देहात येते, तिच्या अतिवेग देहातून सामान्य देहात येते. आणि मग आता सरस्वती देवीला ती म्हणते देवी ते होतं ते सत्य की हे आहे हे सत्य. बरं हे काही क्षणामध्ये झालेलं असतं. फार मोठी कथा आहे, मी अगदी थोडक्यात सांगतोय तुम्हाला, पण चिंतनीय. भ्रम कसे आहे आणि सत्य काय हे समजायचं आपल्याला. ती म्हणते हे पहा, तुला हे जे जाणवते ते जेवढं सत्य आहे तेवढंच ते पण सत्य आहे. बरं का, देवीची वाक्य बघा कशी. हे सत्य आहे ते असत्य आहे, किंवा ते सत्य आहे हे असत्य आहे असं ती म्हणत नाहीये. ती काय म्हणते, तुला हे जे आत्ताच जाणवत आहे म्हणजे मृत राजा, तिचा देह, त्याचा देह तिथं पडलेला, हे जेवढं सत्य आहे तेवढंच तेही सत्य आहे. ती म्हणते हे कसं काय. मग देवी उत्तर देते की ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपल्याला जी सृष्टी आहे ती स्वप्नापुरती सत्यच वाटत असते, स्वप्न संपल्यानंतर ती असत्य आणि जागृतातील सत्य वाटते, पण स्वप्नाच्या काळामध्ये जागृतातील अवस्था नसतेच, त्यामुळे ती जागृताची अवस्था स्वप्नामध्ये असत्य आहे. मग अवस्था भेदानुसार त्या वेळेला ते सत्य आहे. म्हणून मी असं म्हटलं की हे इथं जे जेवढं सत्य आहे तिथंच तेवढं सत्य आहे. ती म्हणते हे काही मला पटत नाहीये,
असं नाही का की जागृत अवस्थेतील जे संस्कार आहेत त्या संस्कारांच्या प्रभावाने मन ती सृष्टी निर्माण करतं स्वप्नावस्थेमध्ये. त्या संस्कारांच्या प्रभावामुळं कुठल्या जागृत अवस्थेतील मनावर झालेल्या अनुभवांच्या संस्कारांमुळं झोपल्यानंतर स्वप्नावस्थेमध्ये त्या संस्कारांच्या प्रभावामुळे स्वप्न निर्माण होतं. मग देवी म्हणते हे जर सत्य असेल म्हणजे जागृत हे सत्य आणि स्वप्न हे असत्य असं जर तुला म्हणायचं असेल आणि जागृतातील संस्कारांच्या बीजांमुळे ती सृष्टी निर्माण होते असं म्हणायचं असेल तर ही जी आत्ताची सृष्टी तुला सत्य वाटते ती कुणाच्या बीजांचा परिणाम आहे? ही कोणाच्या तरी बीजांचा परिणाम असली पाहिजे. म्हणजे अशी कोणती तरी वेगळी सृष्टी आहे की ज्या सृष्टीतील अनुभवांच्या संस्कारांची बीज ही या सृष्टीमध्ये आपल्याला हे जीवन सत्य आहे असं जाणवायला भाग पाडतात. ती चक्रावूनच जाते. ती म्हणते होय देवी हे तुझं म्हणणं अगदी सत्य आहे. काळाची मर्यादा असल्यामुळे मी जास्त त्याचा विस्तार करत नाही. आपण चिंतनशील आहात मला पूर्ण विश्वास आहे. आणि समजा कोणी पहिल्यांदाच हा विषय ऐकत असेल तर किमान त्याची जागृती तरी होईल, त्याला हा विषय जाणून घेण्याची जिज्ञासा तरी होईल. म्हणून हा विषय मी थोडक्यात सांगतो आणि पुढे जातो. मग याचा अर्थ सत्य काय आहे? स्वप्न जेवढं स्वप्नात सत्य आहे तेवढंच जागृती ही जागृतीत सत्य आहे. याचा अर्थ जागृती ही पूर्ण सत्य नाही. जर स्वप्नही पूर्ण सत्य नसेल तर जागृती ही पूर्ण सत्य नाही आहे. हाच तर वेदांत आहे आणि ह्यालाच भ्रांती म्हटलेलं आहे. हेच आपल्याला समजून घ्यायचं. आणि म्हणून ह्या पंचभ्रांती मी थोडक्यात उल्लेख करतो आपल्या समोर आणि थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या पंचभ्रांती वेदांतामध्ये फार महत्वाच्या मानलेल्या आहेत. जसं पंचकोश निरसन आहे तसं पंचभ्रांती निरसन पण आहे. भ्रमेणाहं भ्रमेणत्वं भ्रमेणोपासका जनाः भ्रमेणेश्वर भावित्वं भ्रममूलमिदं जगत्. मी तू अहम त्वम भ्रमेण अहम भ्रमेणत्वम मी आणि तू वाटणं हा भ्रम आहे. उपासना मी करतोय हा भ्रम आहे. म्हणजे उपासना केले उपासक मी उपास्य देवता कोणतरी ह्यांच्यातला भेद हा भ्रम आहे. ईश्वर भावत्व ईश्वर कोणीतरी आहे की जो सृष्टी चालवणारा हाही भ्रम आहे. का? हे जे आहे ती सृष्टीच भ्रम आहे. मग सृष्टी भ्रम असेल तर सृष्टी चालवणारा पण भ्रमच आहे ना. म्हणजे काय आहे की ब्रह्म हेच एक सत्य आहे. ईश्वरापर्यंत ब्रह्म सांगितलं. लगेच हे आपल्याला अनुभवाला येणार नाही. पण ज्ञान काय आहे आणि सद्गुरुदेव कोणत्या अवस्थेत असतात हे तरी आपल्याला लक्षात येईल. ह्यासाठी आपण हे चिंतन करत आहोत. म्हणून हे पंचभ्रम थोडक्यात मी आपल्याला सांगतो. पहिला भ्रम आपण याचा खूप वेळा उल्लेख केलेला आहे. तो म्हणजे जीव आणि शिव भिन्न. शिव म्हणजे ईश्वर. जीव आणि शिव भिन्न आहे. हा पहिला भ्रम सांगितला. दुसरा भ्रम आत्मा जो आहे तो आत्म्याला प्रत्यक्ष कारकत्व आहे म्हणजे तोच खरा करता आहे. हा दुसरा सांगितला. तिसरा म्हणजे आत्मा हा संगी आहे. संगी म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण या देहांचा तो संगी आहे. त्यांच्या संघामध्ये तो असतो. त्यांचा प्रभाव त्याच्यावर पडतो. संगी म्हणजे काय? त्यांचा प्रभाव त्याच्यावर पडतो. स्थूल देह हा, सूक्ष्म देह म्हणजे मन बुद्धी ज्याच्यामध्ये आहेत ते, कारण देह म्हणजे ज्याच्यामुळं कर्म करण्याची वृत्ती निर्माण होते ती बीज कर्माची, तो कारण देह. ह्या तिघांचा संगी तो आहे. संगी म्हणजे काय? ह्या तिघांचा त्याच्यावर काहीतरी परिणाम होतो आणि त्यांच्या बरोबरच तो असतो. त्यांच्याशिवाय तो असू शकत नाही. हा संगी झाला, संगी भाव. हा तिसरा भ्रम. चौथा भ्रम म्हणजे कारण म्हणजेच ब्रह्म हे कार्यापेक्षा भिन्न आहे. म्हणजे सृष्टी वेगळी आणि ब्रह्म वेगळं. आणि पाचवा भ्रम सांगितला आहे की कारण म्हणजे ब्रह्म हे विकारी आहे. हे 5 भ्रम सांगितलेले. थोडक्यात आपण त्याचं विश्लेषण करूया आणि पुढे जाऊया. पहिला भ्रम जीव शिव भेद. जीव वेगळा म्हणजे जीव म्हणजे कोण? जीवात्मा. विश्वातील आहे तो शिवात्मा. ब्रह्मांडाच्या बाहेर जो आहे तो परमात्मा. आणि ह्या कोणत्याही उपाधी ज्याला नाही त्याला चिदात्मा म्हणतात. समर्थांनी या पद्धतीनं त्याचा उल्लेख केलेला आहे. जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा, निर्मलात्मा.
त्याला उदाहरण देताना समर्थांनी दिलेलं आहे घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश. एक घडा, त्या घड्यातील आकाश, तो घडा एखाद्या खोलीत असतो, त्या खोलीतील आकाश, घड्यातील आकाश ते घटाकाश, खोलीतील आकाश ते मठाकाश. खोली या सृष्टीमध्ये आहे, त्याला महदाकाश म्हटलं बाहेरचं. आणि ह्या तिन्ही उपाधींपेक्षा विलक्षण असणारं आकाश, ह्या तिन्ही उपाधी संपल्या असं समजा, त्या तिघांचाही निराश झाला तर जे उरलं ते चिदाकाश. हे जसं एकच आकाश ह्या चार पद्धतीनं जाणवतं, तसंच जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मलात्मा हे चार भेदातून जाणवतात, मुळात ते एकच आहे. हाच तो सिद्धांत जीव शिव ऐक्य. वेदांतामध्ये त्याला बिंब प्रतिबिंब या पद्धतीने घेतलेला आहे. शिव हे बिंब आहे आणि आरशात पडलेलं प्रतिबिंब जणू काही तो जीव आहे. प्रतिबिंबाला अस्तित्व कधी आहे? सत्यरूपात. बिंब आहे तोपर्यंत. आरशासमोर तो उभा आहे तोपर्यंत प्रतिबिंब आहे ना. तो आरशाच्या बाजूला झाला तो मनुष्य की प्रतिबिंब राहील का त्या आरशामध्ये? नाही राहणार. तसं शिव जेव्हा म्हणजे ईश्वर स्वतःचं ईश्वरत्व जेव्हा सोडतो, किंवा शिव विश्वातील जे आत्मस्वरूप मानलंय विश्वरूपातील, तो स्वतःचं अस्तित्व सोडतो. अस्तित्व सोडतो म्हणजे काय? आत्मा नष्ट होऊ शकत नाही, पण ती उपाधी जेव्हा सोडतो आणि तो ब्रह्म स्थितीमध्ये जातो, त्यावेळेला हा जीवही शिल्लक राहत नाही. दोन्ही एकच आहे. बिंब प्रतिबिंब या पद्धतीनं त्याला म्हटलं की दर्पण बिंबवत, दर्पण प्रतिबिंबवत. दर्पणातील प्रतिबिंबासारखा जीव आहे. त्याचप्रमाणे जे शिवाचं चैतन्य आहे ते कशात? बुद्धीमध्ये प्रतिबिंब त्याचं पडलेलं आहे. दर्पणस्थ प्रतिबिंबवत हे जसं, तसं इथं बुद्धिस्थ चैतन्य प्रतिबिंबवत. शिवाचे चैतन्याचं प्रतिबिंब जणू काही बुद्धीमध्ये पडलं आणि त्याला जीव ही दशा आली. प्रतिबिंबवत ते आहे, मुळात बिंब शिवच आहे. हे दोघांचा काय आहे? ऐक्य आहे. बिंब आहे म्हणून प्रतिबिंब आहे. याच्यातून हा भ्रम नष्ट झाला की हे दोन वेगळे आहेत. दुसरा भ्रम नष्ट करायचा आहे आपल्याला. आत्म्याला कर्तृत्व आहे. आत्म्याला कर्तृत्व आहे कारण ब्रह्म निष्क्रिय आहे, तसं आत्मा पण निष्क्रिय पाहिजे ना. त्याची उपाधी बाजूला केली तर मग त्याच्यात कर्तृत्व कसं मानता येईल? एखादा स्फटिक किंवा समजा एक लोलक म्हणून, प्रिझम म्हणून, जी रंगविरहित असते, त्याच्याजवळ एखादा जर रंगीत काही पदार्थ आणला तर त्या लोलकामध्ये तो रंग आल्यासारखा दिसतो. वास्तविक पाहता त्या लोलकाचा तो रंग नाहीये, पण ती वस्तू त्याच्याजवळ आणली रंगीत की त्याच्यामध्ये तो रंग आहे असं दिसतं. तसं मनरूपी मायेच्या कल्पनेमुळं आत्मारूपी लोलकामध्ये मायेचा रंग दिसायला लागला. म्हणजेच काय? कारकत्व दिसायला लागलं. मुळात त्याला कारकत्व नाही. ह्या पद्धतीनं हा भ्रम नष्ट केला जातो. तिसरं उदाहरण आहे संगीत्वाचं. मगाचंच उदाहरण, घटातील आकाश, मठातील आकाश, या विश्वातील आकाश, महदाकाश वगैरे, ह्या सर्वांमुळं आकाशाला ह्या सगळ्यांचा संग झालाय असं वाटू शकतं. पण आहे का तो संग? आकाश त्याला चिकटलंय का? आकाश जर त्याला चिकटलं तर आकाशात तो राहील का? सर्व व्यापकत्व हा आकाशाचा गुण आहे ना. त्याला काय चिकटू शकेल? ज्याप्रमाणे आकाशाला या सर्व जगातील जे काही निर्मित आहे ते स्पर्श करू शकत नाही, त्याचप्रमाणे आत्म्याला सुद्धा स्थूल सूक्ष्म कारण हे जे देह आहेत, तो आत्मा त्यांच्या ओतप्रोत भरलेला असला तरी ते त्याला स्पर्श करत नाही. म्हणजेच त्यांचा त्याला संग होत नाही. म्हणजे आत्मा संगी आहे हा भ्रम ह्याच्यातून नष्ट झाला. चौथा भ्रम, तो भ्रम असा आहे की कारण हे कार्यापासून भिन्न आहे. म्हणजे ब्रह्म आणि जगत हे भिन्न आहे.
याचं अत्यंत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे काय, रज्जू सर्पवत. दोरखंड आहे, एकाला त्याच्यावर साप दिसतोय, एकाला दोरखंड दिसतोय. आता ज्याला साप दोरखंडावर दिसतोय, म्हणजे दोरखंड आहे त्याच्यावर साप येऊन बसलाय असं नाही बरं का, दोरखंडच साप आहे असं ज्याला वाटतं म्हणण्याचा अर्थ. अंधारामुळं, त्या दोरखंडाच्या अशा वाकड्या तिकड्या नागमोडी पद्धतीनं तो दोरखंड पडल्यामुळं, थोडासा अंधकार आहे त्यामुळं त्याला एखादा साप आहे असं भासतं. त्यावेळेला त्याच्यासाठी दोरखंडच साप झालाय की नाही? दोरखंडच नसता तर साप असता का इथे दिसला असता का? नसता दिसला. ही प्रातिभासिक सत्ता मानलेली आहे, पण दोरखंडच त्याच्यासाठी साप झालाय की नाही? म्हणजे हे दोन्ही एकच आहे. जोपर्यंत साप आहे असं वाटतं तोपर्यंत दोरखंड वेगळा आणि साप वेगळा नाहीये, पण तो तसा त्याच्यासाठी वाटतोय. आता जेव्हा त्याला खरं ज्ञान होईल तेव्हा तो दोरखंड आहे, त्यावेळेला साप राहील का? एक तर साप असेल नाही तर दोरखंड असेल, दोन्हीपैकी एकच एका वेळेला असेल, दोन्ही असू शकणार नाही. जेव्हा दोरखंड दिसला त्यावेळेला ती व्यावहारिक सत्ता म्हणते, त्याच्यामुळं प्रातिभासिक सत्तेचा लोप झाला. पण याचा अर्थ काय आहे की ब्रह्मच विश्व आहे ते नाही असं म्हणणं हा भ्रांतीचा एक मुद्दा सांगितला. आणि शेवटचा मुद्दा सांगून आपण आजच्या प्रवचनाला विराम देणार आहोत. तो मुद्दा असा की कारण हे विकारी आहे, म्हणजे ब्रह्म हे विकारी आहे. त्याचं उदाहरण असं की सोनं असतं, त्या सोन्याच्या कोणी बांगड्या बनवतं, कोणी बाजूबंद बनवतं, कोणी गळ्यातील हार वगैरे बनवतं, नथ वगैरे बनवेल कानातील, नानाविध अलंकार बनवतात सोन्याचे. त्याच्यामध्ये अलंकाराच्या आकारामुळे विकार निर्माण झाल्यासारखं वाटतं, भेद वाटतो विकाराच्या रूपात, पण मुळात ते काय आहे? सोनच आहे. म्हणजे ते काय आहे? सोनं ह्या रूपानं ते अविकार आहे, अविकृत आहे. म्हणून कारण हे विकृत आहे, विकारवान आहे, हाही भ्रम काय झाला? त्याचा निराश झाला. अशा पद्धतीनं ह्या पंचभ्रमांचा निराश आपल्याला आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंच्या कृपेनं होतो आणि खरं ज्ञान जे ब्रह्माचं आहे ते प्राप्त होतं. आणि त्या नित्य अवस्थेमध्ये सद्गुरुदेव असतात, हे त्यांचे किती मोठेपण आहे. हा निराश ते कसं करतात? छान उदाहरणं पाहून आपण पुढच्या प्रवचनांमध्ये ते पाहणार आहोत आणि पुढची लक्षणं आपण पाहत जाणार आहोत. सर्व श्रोत्यांना विनंती आहे की त्यांनी अवश्य या प्रवचनाचं चिंतन करावं. सूक्ष्म तरल विषय आहे, महत्वाचा आहे. या चिंतनामुळे एक नक्की होईल की सद्गुरूंबद्दल आपली निष्ठा द्विगुणित त्रिगुणित होईल. कारण नित्य त्या अवस्थेमध्ये ते असतात, नित्य त्या भानांमध्ये ते असतात आणि ते किती श्रेष्ठ आहे हे आत्ताच आपण चिंतन करताना आपल्याला जाणवते. म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण जे श्रवण कराल त्याचं अवश्य चिंतन करा. उद्या आपण पुढच्या प्रवचनामध्ये पुढील भाग पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांना वंदन करून ठेवतो. पुन्हा उद्या भेटत आहोत. माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.